2008 मध्ये जगात महामंदी आली आणि या महामंदीची झळ अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाला देखील पोहोचली. परंतु ह्या महामंदीची झळ भारताला पोहोचली आणि भारत या महामंदीत देखील टिकून राहिला. त्याचं टिकण्यामागचं कारण होतं तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह. नमस्कार. 2008 मध्ये जसं जगावर आर्थिक संकट आलं होतं तसं 1991 मध्ये भारतावर देखील आर्थिक संकट आलं होतं. त्यावेळी तर फक्त 3 दिवस पुरते एवढेच पैसे भारत सरकारकडे शिल्लक होते. त्यानंतर सरकार बनलं आणि पी.व्ही. नरसिंह राव हे त्या सरकारचे प्रमुख बनले. त्यावेळी अर्थमंत्र्याची जबाबदारी त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंहांकडे दिली आणि मनमोहन सिंहांनी जसा एखादा मूर्तिकार दगडाला आकार देऊन मूर्ती घडवतो तसं मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला आकार देऊन ही अर्थव्यवस्था नव्याने उभी केली. खरं तर ही अर्थव्यवस्था मोडकळीस का आली तर आपण ह्याचे दाखले इतिहासात बघता येतील. भारतावर ईस्ट इंडिया कंपनीने 150 वर्ष राज्य केलं. हे राज्य करताना ही कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली होती. त्यामुळे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळीच्या सरकारमध्ये कोणत्याही कंपनीला बाहेरून येण्यासाठी आणि पुन्हा तिला धंदा करून देण्यासाठी त्याबद्दलची भीती होती. जर एखादी कंपनी आली आणि पुन्हा तिने आपल्यावर राज्य केलं त्यापेक्षा सरकारच सगळ्या कंपन्या चालवेल किंवा सरकारच सगळे व्यवसाय सांभाळेल असा तत्कालीन पंतप्रधान किंवा सरकारचा निर्णय होता. त्यामुळे 1947 नंतर भरपूर व्यवसाय म्हणजे कारखानदारी असो किंवा छोटे मोठे व्यवसाय बँका वगैरे सगळं सरकारतर्फे चालवलं जात होतं. आणि त्यामुळे एकीकडे सरकार व्यवसाय म्हणून एकीकडे लक्ष देत होती तर दुसरीकडे सामाजिक दृष्ट्या लक्ष द्यायला लागत होतं. त्यामुळे सरकार एकीकडे उद्योग व्यवसाय कारखानदारी तर दुसरीकडे समाजाचा उपयोग असलेल्या गरिबी किंवा मूलभूत गरजा याकडे लक्ष देत होती. या दोन्हीकडे बॅलन्स ठेवण्यासाठी सरकारची तारेवरची कसरत होत होती. त्यानंतर नेहरूनंतर लाल बहादूर शास्त्री अल्पावधीतच मृत्यू पावले. त्यामुळे सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधी यांनी पुढे 1969 मध्ये ज्या खासगी बँका आहेत त्याही सरकारी केल्या. त्यामुळे सरकारवर अधिकच दबाव वाढला. पुढे आपला मित्र असलेला रशिया म्हणजे आत्ताचा रशिया त्यावेळीचा सोव्हिएत युनियन हे एकूण 14-15 देश होते त्यांचं विघटन झालं आणि त्याची भेटत असलेली मदत भारताला कमी झाली. भारतात गरिबी प्रचंड वाढली. त्याचप्रमाणे आखाती देशांमध्ये देखील युद्ध चालू झाले. त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या म्हणजेच की पेट्रोल डिझेल तेल आणि त्यामुळे भारत सरकारवर अधिकच दबाव आला. भारताची 1985 पर्यंत गरिबी ही अधिकच वाढत गेली. त्याचं कारण असं की राजकीय अस्थिरताही होती. मागील आणीबाणीमुळे राजकीय सरकार स्थिर नव्हती. 1991 मध्ये तर भारत सरकार आपलं बजेट देखील सादर करू शकलं नाही. त्यामुळे जगात वावड्या उठल्या की भारत सरकार आता करप्टेड झालंय, ते आता कंगाल झालंय, आता भारत पुन्हा उभा राहू शकत नाही. त्याच मध्ये 1991 ला पुन्हा निवडणुका लागल्या आणि त्यामध्ये त्याच प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान होताच त्यांनी सर्वप्रथम आर्थिक पाहणी केली आणि भारताची आर्थिक पाहणी ही अत्यंत विचित्र होती. कारण 3 दिवस फक्त वापरता येतील एवढाच पैसा भारत सरकारकडे शिल्लक होता. त्यावेळी त्यांनी मनमोहन सिंगांना बोलवलं आणि त्यांना अर्थमंत्री केलं. खरं तर मनमोहन सिंह यांनी ह्याच्या आधी नियोजन आयोगावर सदस्य म्हणून कार्य केलं होतं. आरबीआयचे एक्स गव्हर्नर म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ते आता अर्थमंत्री बनले होते. त्यांनी आर्थिक पाहणी केली आणि त्यांना जे दिसलं ते भयानक होतं. मग त्यांनी कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं. त्यांनी सर्वात पहिला निर्णय घेतला LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मनमोहन सिंह यांनी रुपयाची किंमत 20% पर्यंत खाली घेतली. आता सध्या रुपयाची किंमत थोडी तरी घसरली तरी आंदोलन होतं. पण त्यावेळी त्यांनी घेतलेला हा निर्णय हा भारतीय अर्थव्यवस्थेत आयात होणाऱ्या गोष्टींसाठी उपयोगाचा ठरला. त्यानंतर त्यांनी भारतातील 47 टन सोनं इंग्लंडला तारण म्हणून ठेवलं आणि ह्या तारण सोन्याच्या बदल्यात त्यांनी पुढून पैसे घेऊन आले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची गुंतवणूक केली. 1991 मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी बजेट मांडलं आणि हेच बजेट स्वतंत्र भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम बजेट समजलं जातं. कारण आज जे भारतीय अर्थव्यवस्थेला सोनेरी दिवस आले ते सोनेरी दिवस ह्याच बजेटमुळे आले होते. कारण त्यांनी बाहेरील कंपन्यांना भारतात धंदा करण्याची परवानगी दिली. जी भीती मागील काळात भारतीय नेत्यांना सतावत होती ती भीती त्यांनी एका नियमावलीनुसार त्यांना कंपन्यांना परवानगी देऊन वेगळी केली.
आणि त्याच पद्धतीने त्यांना पीपीपी मॉडेल लागू केलं. पीपीपी मॉडेल म्हणजेच एखादी कंपनी धंदा करायला आली तर 51% इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीची असेल आणि 49% इन्व्हेस्टमेंट भारत सरकारची असेल. त्यांनी लायसन्सची सुविधा अगदी वेगळ्या पद्धतीने हाताळली. म्हणजेच पूर्वी लायसन्स घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जावं लागत होतं, त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. त्यांनी ही पद्धत बंद करून एकच परवाना घेण्यासाठी आणि धंदा उघडण्यासाठी एक नियमावली बनवली आणि त्या नियमावलीनुसारच लायसन्स देण्यास सुरुवात केली आणि लायसन्स अधिकाधिक देण्यास सुरुवात केली. यामुळे झालं असं, बाहेरील कंपन्या भारतीय बाजारपेठांमध्ये आल्या. ज्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठ पुरवत होती त्यांना लायसन्स भेटल्यामुळे त्यांनी अनेक फॉरेन करन्सी म्हणजे परकीय चलन भारतात गुंतवणूक केली आणि हे परकीय चलनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा जोमाने चालू लागला आणि हा गाडा चालता चालता भारतीय जीडीपी जोरात वर येऊ लागला आणि त्याची ग्रोथ होऊ लागली. त्याच पद्धतीने 1991 नंतरच भारतामध्ये अनेक बदल झाले. म्हणजे जर आपण बघितलं, पूर्वी अँबॅसेडर गाडी होती, आता 91 नंतर तिच्या जोडीला परकीय कंपनी म्हणजे टोयोटा गाडी आली. पूर्वी टीव्ही फक्त दूरदर्शन हा चॅनल चालायचा, परंतु नंतर सोनी, स्टार प्रवाह किंवा म्हणजे असे स्टारचे जे बाहेरील ब्रँड आहेत ते येऊ लागले. एवढंच नाही तर छोट्या छोट्या म्हणजे मूलभूत गरजांच्या वस्तू सुद्धा म्हणजे तुमच्या कोलगेट पासून कपड्यांपर्यंत परकीय गुंतवणूक येऊ लागली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने चालू लागली. परंतु 2024 पर्यंत देखील भारतीय अर्थव्यवस्था पीपीपी मॉडेलमध्ये अजून पहिल्या क्रमांकावर आली नाही. एवढंच नव्हे तर मागील काही काळात ती तिसऱ्या क्रमांकावर गेली. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 5व्या क्रमांकावर आहे आणि पब्लिक पार्टनरशिप मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरं तर मनमोहन सिंगांची दूरदृष्टी यातूनच आपल्याला दिसून येते. मनमोहन सिंगांचं एक वाक्य होतं की ज्याची वेळ आली आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. खरंच ही त्यांची दूरदृष्टी होती. खरं तर त्यांच्या असण्यातही अर्थ होता. असे महान अर्थतज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना माझ्याकडून आदरपूर्वक आदरांजली आणि माझ्या काय चाललंय काय या टीम कडूनही त्यांना मनपूर्वक आदरांजली. धन्यवाद.